नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात एलएस मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी स्वीकारलं मनसेचं सभासदत्व. दादरमधील शिवतीर्थ येथे सभासद नोंदीचा कार्यक्रम पार. अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे आणि ॲडव्होकेट गुरु भरत दाभोळकर यांची कार्यक्रमाला उपस्थिती. पुण्यातील वाघोली येथे 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा 18 मार्चला उद्घाटन सोहळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित. देशात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याविरोधात पनवेलमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन. मनपा मुख्यालयासमोरील नाल्यातून गॅस काढण्याचा प्रयत्न करत मनसेकडून गॅस तुटवड्याचा निषेध. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं विधान भवन परिसरात गॅस सिलेंडरचं पोस्टर घेऊन आंदोलन. बाबा सिलेंडर दे सिलेंडर, दोन्ही नेत्यांकडून घोषणाबाजी. लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार खासदारांची नावं वगळल्यावरून वाद. भाजपने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर घातला घेराव. नाशिकच्या मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या. 10वीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका. विद्यार्थी काही वेळ अडकून पडले वाहतूक कोंडीत. जालन्यात गॅस मिळत नसल्याने गुरुकुलांना घ्यावा लागतोय चुलीचा आधार. विद्यार्थ्यांसाठी चूल पेटवून स्वयंपाक सुरू. अमरावतीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण सुरू. बीडमध्ये गॅस एजन्सीकडून घरपोच डिलिव्हरी सेवा पूर्णपणे बंद. बुकिंगसाठी दिलेले फोन नंबरही सतत बंद येत असल्याने नागरिकांची गैरसोय. ग्राहकांची एजन्सी समोर गर्दी. बीड जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर. हॉटेल चालकांवर कारवाई होत असल्याने आता रुग्णालयाच्या कॅन्टीनवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. आखाती देशातील युद्धाचा आता भाजीपाला मार्केटवरही मोठा परिणाम. इंधनाचे दर आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ. 1.25 कोटी रुपयांची लाच मागत 20 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू आणि सेवा कर विभागाचे कर उपायुक्त सोमनाथ पागे यांच्यासह इतर तिघांना जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. तक्रारदाराच्या वकिलांनी आरोपींना जामीन देणं योग्य नसल्याचं सांगत जामीन अर्जाला केला होता विरोध. कोल्हापूरच्या कळे गावाजवळ असणाऱ्या वेतवडे रोडवर गव्याचा नागरिकांवर हल्ला. गव्याच्या हल्ल्यात एक नागरिक गंभीर जखमी. पुण्यातील नवले पुलावर सलग दुसऱ्या दिवशी अपघात. भरधाव ट्रकने 5 ते 6 वाहनांना दिली धडक. अपघातात दुचाकी चालक जागीच ठार. नागपूरच्या कामठी येथील चाकू हल्ला प्रकरणात जखमी झालेला 17 वर्षीय मोहितचा उपचारादरम्यान मृत्यू. यापूर्वी अरमान शोकतचा जागीच झाला होता मृत्यू. 1 मार्चला 8 ते 10 जणांनी दोघांवर केला होता हल्ला. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.